हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस खूप खास आहे जयेश भाऊसाठी, कारण की जयेश भाऊचा आज आहे साखरपुडा आणि त्याच निमित्ताने मी पण मस्त रेडी झालो आहे आणि चाललो आहे. तर जयेश भाऊ गावावरून त्याच्या निघणार आहेत, म्हणजेच आपल्या काश्यावरून बांधघर ते निघालेले आहेत आणि आता आम्ही फाउंटनला जाऊ आणि तिथे भेट करून नंतरला आम्ही गोरेगावला जाणार आहोत. वणीचा पाडा म्हणून गाव आहे तिथे. तर चला जयेश भाऊच्या आता आपण डायरेक्ट जाऊ सासरवाडीला आणि साखरपुडा कसा काय होते ते तुम्हाला आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जो कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा. तर मी आता निघतोय आणि एक मित्र आहे जयदीप, तर आम्ही दोघे निघतोय. बाकीचे मित्र सगळे कामावर गेले त्याच्यामुळं त्यांना काही जमलं नाही आणि आज आपल्याला सुट्ट्या आहे म्हणून मी पण जातो साखरपुड्याला. मस्तपैकी रेडी झालो आहे आणि आपला जयदीप भाऊ आला इकडे रेडी होऊन. तर आता आम्ही दोघेच चाललोय, जयदीप भाऊ आणि मी. बाकीचे मित्र सगळे कामावर आहे. आज सूरज भाईचा बड्डे आहे आणि सूरज भाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चल निघतो आम्ही, येतो तू? मग जाऊ दे, आज भाईचा बड्डे आहे, आज भाईला सूट. तर चला आता आम्ही निघतो, येतो. फोन करून बघ, नाही तर आम्ही खाली. चलो इकडं आपल्या साईबाबाचं दर्शन घेऊन निघतो बाई. तर बघू, वाजले 11 आणि आता गाडीवर जाम गरम होणार आहे. ते पण पोहोचले तो वसई फाट्याला. त्याला बाई जाम दिवसानंतर भेटलं आहे. काय आता आमच्या इच्छेत राहत नाही ना, मोठी माणसं झाली. चल येतो. अरे हां चालेल चालेल, लग्नाला भेटू आपण जयचे. चलो आमच्या इकडचे मंडळी पण इकडे येऊन थांबलेत, बसची वाट बघतात. तर ते पण तुम्हाला दाखवतो. इकडे फाउंटनला अगोदरच येऊन थांबलेत आणि वरात येते तिकडनं. इथे मंडळी सगळे इकडे येऊन उभे राहिले तयारी करून आणि आता बसची वाट बघतात. तर आता बस पण 5 मिनिटात पोहोचेल इथे. तर या इकडे नवऱ्याच्या बघू शकता करोली मामीचे आहेत, काय ते प्रणाली. तर आता 5 मिनिटात बस आली का आम्ही लगेच निघू गोरेगावला जाण्यासाठी. मी पण पहिल्यांदा चाललोय तिकडे. तर बघू कसा काय गाव आहे काय ते. आम्ही निघालोय पुढं, आता बस मागून येतच असेल आणि इकडे लागले ट्रॅफिकमध्ये आता जाम वेळ जाणार आहे आणि आम्ही पण चाललोय धूळ खात खात. एकदम मस्त. आम्ही रस्ता हरलोय, मॅपच्या भरोश्याने आलेलो आणि मॅप घेऊन आला इकडे. आम्हाला कोणत्या गल्ल्यांना घेऊन आलंय काय माहिती. पूर्ण गल्ल्या फिरवल्यात मॅपने. हायवे सोडून इकडे गावांमध्ये घुसले. परत आम्ही हायवेला येऊन निघालेलो आहेत आणि अजून पुढे जायचं. इथून अजून 5 किलोमीटर दाखवते लोकेशन. तर लोकेशनच्या भरोश्यावर आम्ही गेलेलो मॅपच्या ह्याच्यावर. आम्हाला गावामध्ये आतमध्ये टाकलेलं, बारीक बारीक गल्ल्यांमधून आम्ही रस्ता काढत आलो परत हायवेला. आता नाही, आता मॅपच्या भरोश्यावर जायचंच नाही भाई, आता जाऊ दे, सरळ हायवेनेच जातो. तर एकदम आपल्या गावासारखी फिलिंग यायला लागली. इकडं आतमध्ये शिरलं तिथून एकदम मस्त जंगल भाई, जंगल.
In 300 meters, turn right onto Vanija Pada Crossroad. इथं आता येऊन पोचलोय वणीच्या पाड्याच्या इथं, पाड्याजवळ. आणि हा आतमध्ये जाणारा रस्ता आहे, पण नक्की इकडनं जायचं आहे काय ते अजून आम्हाला पण नाही माहीत. तर आम्ही वाट बघतोय. आणि हा रस्ता बघू शकता मित्रांनो, मस्त एकदम गावासारखा फिलिंग देते. गावाला पण आपल्या अशा जंगलाच्या मधून धूळ धूळ खात आलोय आम्ही. तर मला दाखवतो डेमो, चेहरा पुसून दाखवतो. हे बघा, पूर्ण धूळ. इकडे कपडे पण धुळीचेच झालेत. तर आता येतील, आता बस 2 मिनिटात येईल. तर त्यांचीच वाट बघतो आणि मग जाऊ आपल्या साखरपुडा आहे त्या ठिकाणी. इगो आता आको भाई, आम्ही भाई हरत हरत आले. चलो भाई, फायनली आपण लोकेशनवर पोहोचलोय नवरीच्या इथे. आणि आता तिकडे बघू शकता गाड्यांच्या लागल्या. आम्ही जाम घुम घुम के आहे भाई लग्नामध्ये. तर आता अगोदर आपण नवरदेवाची भेट घेऊ, जयेश भाऊची. तर चलो, मामा पण तिथे रेडी आहे. मामा इथं वरात येऊन थांबलेले आहे. आणि इथून आता आम्ही चाललोय नवरीच्या घरी. आणि हे बघा वराती, नवऱ्याचा भाऊ. हे आमचं कॉंग्रॅच्युलेशन. थांबतो भाऊ देस मगला अजून करत पार्टी पार्टी दूध. चला चला, आता वरात घेऊन आम्ही जातो. आमचा नवरदेव बघू शकता, जयू भाई. तर मित्रांनो, पब्लिक बघू शकता तिकडे भरपूर गेले पुढं. आणि अजून तर मागे पण आहेत. आणि मी आहे सध्या आपल्या जय भाईच्या माग. मग आज भाई जय भाईच्या मागच राहणार मी. तोही मजबूत आहे मग. पुढा पुढा बँड आहे, मी ऐकून आली आधीच. मित्रांनो, नवरीच्या घरी जाण्या अगोदर इथं आम्ही गावाचं गावदेव मंदिर आहे, तिथे अगोदर पाया पडून घेतो आणि नंतरला आम्ही गावामध्ये एंट्री करू. तर चला, आपला जय भाई तिकडे चाललाय दर्शन घेण्यासाठी गावदेवीचं. गावदेवी मातेचं दर्शन घेतलेलं आहे गावाच्या. आणि आता आम्ही निघालोय गावामध्ये जाण्यासाठी. तर ही आमची पब्लिक बघू शकता. बाकीची ठाण्याची पब्लिक आहे, बाकीची गावाची पब्लिक आहे, आणि बाकीचे नातेवाईक आहेत जयभाईचे. आम्ही सगळ्यात लास्ट नाथ शेता करले उनका माहिती झाले तिकडे. अजून आम्ही काय पोहोचले नाही. इकडे गावाला सारखं वाटतं, एकदम गाव टाईप आहे आपलं. भाई गाड्या लावल्या तिथून आम्ही कम से कम 1-1.5 किलोमीटर आता चालत आलं इकडे आतमध्ये. अजून काय आम्ही पोहोचले तर नाही नवरीच्या घरी. आणि ही हालत बघू शकता, गाव गाव. इकडे आपली पब्लिक आहे, बाकीची महिला मंडळ मागून आहे, आणि आपला जवी भाई पण मागच थांबलाय. चला, अजून पोहोचलं वाटतं, आलो इथं घराजवळ.
फायनली मित्रांनो जय भाईचा साखरपुडा झालेला आहे मस्तपैकी आणि आता आलाय बाहेर इकडे भाई खुश आणि आपले मित्र भाई सुरज भाऊ जाम दिवसानंतर दिसलो 1.5-2 वर्ष झाले भेट नाही झालेली ते गावच्या भाई तिकडे बोलायला तर मित्रांनो आमचे जुने मित्र पण आलेले आहेत आपले कॉलेजचे फ्रेंड आणि खूप दिवसानंतर त्यांच्याशी भेट झाले आपला चेतन भाऊ आहे तिकडे सूरज भाऊ तिकडे विकास आहे भाई खूप दिवसानंतर म्हणजे 1.5-2 वर्ष होऊन गेले आज भेटलोय फायनली तर फायनली मित्रांनो जय भाऊचा आपला साखरपुडा झालेला आहे आणि आता तिकडे प्री वेडिंग बर्थडेचे फोटो वगैरे काढायला नेले तर इकडे आपली मंडळी बघू शकता पूर्ण सगळे हॅप्पी झालेत चला तर आता आपण जय भावाच्या लग्नाला पण भेटू नंतरला तर ती काय तारीख आहे ते तुम्हाला पुढे सांगतो मी लग्नाची कुठं जाणं होत्या लोकल काय माहीत वडापाव खायला गेले तिकडे तर फायनली मित्रांनो साखरपुडा झालाय एंड आणि आता आम्ही पण निघतोय घरी जाण्यासाठी तर आता भेटू डायरेक्ट जय भाईच्या लग्नामध्ये 30 तारखेला चला मित्रांनो आता चाललोय आम्ही घरी आणि ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टाटा